मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर सुरू होतं. लास्ट टॉपिक आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्सचा सुरू आहे. लास्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला दिलेला आहे हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्सची सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आपण बघणार आहोत. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक एसेन रिॲक्शन ऑफ हॅलो अरिन्स, but they have less reactivity or low reactivity towards substitution nucleophilic reaction due to two reasons. First one is the resonance effect and second one is the sp2 hybrid state of the carbon atom. Now first is the resonance effect. For example, क्लोरोबेन्झीनचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय. खूप छान एक्झाम्पल आहे. You know that क्लोरीन कन्सिस्ट ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नेहमी क्लोरीनवर 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपण 2 डॉटने दाखवतो. तुम्हाला दिसतं आहे की क्लोरीन वरती 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर मी दाखवलेल्या आहेत. वन ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज इन कॉन्ज्युगेशन विथ बेन्झीन रिंग अँड पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द बेन्झीन रिंग. तुम्हाला दाखवलेलं आहे की एक इलेक्ट्रॉनची पेअर क्लोरोबेन्झीन काय करतो आहे, डोनेट करतोय. डोनेट केल्यावरती कोणाला डोनेट करतो आहे, तर बेन्झीन रिंगला. कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला मिळतात. इथे देअर इज द फॉर्मेशन ऑफ द डबल बॉन्ड. इथे लोन पेअर दिल्यामुळे डबल बॉन्ड फॉर्म होतो. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी डिस्टर्ब होते. पुढचा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. म्हणून मी ज्या पद्धतीने एरो दाखवलेले आहेत तसेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्ही पण प्रॅक्टिस करून काढायचे आहेत. इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक झाल्यावरती या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला आणि ह्या क्लोरीन वरती काय आला, लोन पेअर दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आला. पॉझिटिव्ह चार्जचा मिनिंग होतो देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. आणि याचा निगेटिव्हचा अर्थ होतो की इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज आल्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली. मग इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाल्यावर पुन्हा हा काय करतो, इथे डबल बॉन्ड फॉर्म करतो. डबल बॉन्ड फॉर्म केल्यावर पुन्हा हा पुढचा डबल बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो. म्हणून थर्ड स्ट्रक्चर मध्ये बघा, इथे निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज इथे डबल बॉन्ड फॉर्म करतो. हा डबल बॉन्ड ब्रेक होतो. पुन्हा डिलोकलायझेशन आपल्याला निगेटिव्ह चार्जचं ह्या कार्बनवरती झालेलं दिसतं. पुन्हा फोर्थ कॅनॉनिकल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. तर इथे काय आहे की निगेटिव्ह चार्ज डबल बॉन्ड फॉर्म करतो. हा डबल बॉन्ड ब्रेक होतो. डबल बॉन्ड ब्रेक झाल्यावरती याचे पॉझिटिव्ह डिफिशियन्सी काय होते, कमी होते आणि पुन्हा आपल्याला स्टॅबिलाइज स्ट्रक्चर, फिफ्थ कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतं. स्टॅबिलाइज स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं दिसतं. मग क्लोरोबेन्झीनच्या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर हा जो बॉन्ड आहे CCl बॉन्ड प्रेझेंट इन क्लोरोबेन्झीन, इट इज अ शॉर्टर अँड स्ट्रॉंगर बॉन्ड. म्हणून हा इझिली ब्रेक होत नाही. याची बॉन्ड लेंथ जर बघितली तर इट इज 169 pm आहे. आणि मिथिल क्लोराईड जर घेतला किंवा नुसता अल्किल क्लोराईड जर आपण बघितला, याची CCl बॉन्ड लेंथ जर बघितली तर इट इज 178 pm. इथे जर तुम्ही बघितलं तर डबल बॉन्ड कॅरेक्टर याच्याकडे असल्यामुळे याचे बॉन्ड लेंथ कशी आहे, शॉर्टर आणि स्ट्रॉंगर आहे. डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे तसंच फिनिल वरती कार्बोकटायन आपल्याला तयार झालेला दिसतो. म्हणून SN1 अटॅक पण याच्यामध्ये होत नाही. SN2 पण बॅक साइड अटॅक इथे होत नाही. म्हणून SN1 आणि SN2 ला हा लेस फेवर करतो. मग आता पुढच्या याच्यात आपण पुन्हा बघणार आहोत की कोणाला तो फेवर करतो. इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर अटॅच्ड टू द क्लोरोबेन्झीन, देन we get the substitution nucleophilic reaction. That is, it favors substitution nucleophilic reactions. Presence of electron withdrawing group at ortho or para position, then it increases reactivity towards SN. फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच मात्र इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप फेवर करतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, greater is the
reactivity towards ortho and para position. But practically, meta position does not favor the substitution nucleophilic reaction. For example, when chlorobenzene is attached to one electron withdrawing group, that is NO2. See here, this is the para-nitrochlorobenzene. Benzene ring, क्लोरीन ग्रुप आणि त्याला पॅरा पोझिशनला आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावलेला आहे, म्हणजे NO2 ग्रुप लावलेला आहे, म्हणजे हा पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन आहे. रिएजंट व्यवस्थित बघा की बेस दॅट इज NaOH दिलेला आहे, 433 केल्विन टेम्परेचर, आणि दुसऱ्या स्टेप मध्ये हायड्रोनियम आयन बरोबर रिएक्शन होणार आहे. पण मेकॅनिझम आपल्याला नाही डायरेक्ट प्रॉडक्ट दिलेला आहे. क्लोरीन ग्रुपच्या ऐवजी फक्त प्रत्येक रिएक्शन मध्ये OH सबस्टिट्यूट करायचा आहे, म्हणून वी गेट पॅरानायट्रोफिनॉल. आपल्याला ह्या रिएक्शन मध्ये काय मिळतो आहे, पॅरानायट्रोफिनॉल. आता सपोज आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढवला, 2 पोझिशनला NO2 ग्रुप लावला, पुन्हा 4 पोझिशनला NO2 ग्रुप लावला, मग 2,4 डायनायट्रो क्लोरोबेन्झीन जर आपण घेतला, त्याला कंडिशन काय राहणार आहेत बघा. Na2Cl3 ऍक्वियस घेतला, 403 केल्विन टेम्परेचर घेतलं, आणि सेकंड स्टेप नेहमीप्रमाणे हायड्रोनियम आयन बरोबर रिॲक्ट केलं. सेकंड स्टेप नंतर आपल्याला डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट दाखवायचं आहे की क्लोरीनच्या ऐवजी फक्त काय सबस्टिट्यूट झालेला आहे, OH. न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूट झालेला आहे, म्हणून वी गेट 2,4 डायनायट्रोफिनॉल. तसंच पुन्हा 2 पोझिशन, 4 पोझिशन आणि 6 पोझिशन या तिघांना इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावला. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावल्यावरती हा काय झाला, 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन. वॉर्म केला, वॉटर बरोबर त्याला ट्रीट केला, तर आपल्याला डायरेक्ट काय मिळेल, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल तयार झालेला दिसेल. सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची असेल, ज्याला जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील त्याची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त असेल. मी मेटाचं एक्झाम्पल एक पण घेतलेलं नाही, मेटा कंडिशनला प्रॅक्टिकली हा फेवर करत नाही. Now we will see last topic of the halogen derivative is electrophilic substitution in aryl halides, that is Se in aryl halides. First one is the halogenation. When aryl halides are react with halogens, here chlorine is there, then chlorobenzene is there. In presence of anhydrous FeCl3, it is Lewis acid catalyst. In presence of chlorine, we get 2 products. One is major product, another one is the minor product. Major product is 1,4-dichlorobenzene is obtained. Predict the product साठी ह्या रिएक्शन विचारलेल्या असतात. दुसरा प्रॉडक्ट आहे 1,2-dichlorobenzene. हा मायनर प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे. Now next is the nitration reaction. When chlorobenzene is react with nitrating mixture like concentrated HNO3 in presence of concentrated H2SO4, heat is there, then we get 1,chloro,4-nitrobenzene plus 1,chloro,2-nitro. Next reaction is sulfonation reaction. When chlorobenzene is react with fuming sulfuric acid, that is hot sulfuric acid. सल्फ्युरिक ऍसिडचे 2 पार्ट होतात, तुम्हाला माहिती आहे, HOSO3H. याच्यापैकी OH हा पार्ट जातो आणि SO3 हा पार्ट क्लोरोबेन्झीनला अटॅच होतो. 1-chlorobenzene सल्फोनिक ऍसिड इज ऑब्टेन प्लस 4-chlorobenzene सल्फोनिक ऍसिड इज ऑब्टेन. प्रेडिक्ट द प्रॉडक्ट साठी ही रिएक्शन येते. पुढची रिएक्शन सगळ्यांनी लर्न करायची आहे, दॅट इज अ फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. हमखास एक प्रश्न बोर्डामध्ये आपल्याला याच्यावरती बघायला मिळतो. शेवटचा टॉपिक या चॅप्टरचा आहे. क्लोरोबेन्झीन is react with alkyl chloride in presence of catalyst like anhydrous aluminum chloride. We get 2 product. एक आहे 1-chlorotoluene. बघा, टोल्यून म्हणजे CH3 अटॅच असतो बेन्झीन रिंगला. हा क्लोरीन आहे. एका पोझिशनला क्लोरोटोल्यून आपल्याला मिळालेला आहे. हा 4th पोझिशनला आहे, दॅट इज 4-chlorotoluene. Now next is the chlorobenzene is react with acetyl chloride.
CH3C डबल बॉन्ड OCl, अनहायड्रस AlCl3, 1 क्लोरो ॲसिटोफिनॉन आणि 4 क्लोरो ॲसिटोफिनॉन आपल्याला तयार झालेला दिसतो. ही झाली फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. याच्यावर हमखास प्रेडिक्ट द प्रॉडक्ट येतं. प्रत्येक परीक्षेला तुम्हाला केमिस्ट्री जिथे जिथे आहे तिथे तिथे फ्रीडल क्राफ्ट वरती रिॲक्शन तुम्हाला बघायला मिळतील. एक सोप्या रिॲक्शन आहे की क्लोरोबेन्झिन बरोबर तुम्हाला रिॲक्शन अनहायड्रस्ड कॅटॅलिस्ट AlCl3 बरोबर वापरून तुम्हाला करायच्या आहे. याच्या पुढचा जो भाग आहे युजेस अँड द एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ द पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हा तुमच्या सिलेबस मधून एवढ्या वर्षासाठी स्किप केलेला आहे म्हणून आपण तो पार्ट घेणार नाही. इथे तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे चॅप्टर संपलेलं आहे. सर्वांना मी एकच सांगेन की सगळा टॉपिक मी पूर्ण चॅप्टर तुमचं अगदी हळुवारपणे, जास्त मोठ्या व्हिडिओज टाकलेल्या नाही, 5-5, 7-7 मिनिटांच्या आहेत. समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओज बघा. नसेल तरी पण नाही समजलं तरी तुम्ही मला डाऊट विचारू शकता केव्हाही. टेक्स्टबुक मध्ये सगळं क्लेरिफिकेशन त्याचं दिलेलं आहे. व्हिडिओज पॉज करून करून बघा, पण प्रॅक्टिस केल्याशिवाय मात्र ह्या चॅप्टर मध्ये स्कोअर होणार नाही. स्वतः रायटिंग प्रॅक्टिस करा आणि हे चॅप्टर घरी व्यवस्थित स्टडी करा. मोठं चॅप्टर आहे, व्यवस्थित हळूवार अभ्यास करायचा आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे. टेक्स्टबुक मध्ये जसंच्या तसं व्यवस्थित दिलेलं आहे. फारशी मिस्टेक आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण नाही, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. व्हिडिओज पुन्हा रिपीट बघा, प्रॅक्टिस करा. थँक्यू.